नमस्कार, नवीशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत एकदम हटके आणि सुपर टेस्टी कॅरमल सीताफळ रबडी. चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया रेसिपीला. तर मी एक पिकलेला सीताफळ घेतलेला आहे. पिकलेलाच घ्यायचा आहे आपल्याला. आता तो फोडून चमच्याच्या साहाय्याने त्याचा सगळा गर आपण चॉपरमध्ये काढून घेऊया सीताफळाचा. हे बघा, सगळा गर मी काढून घेतला. आता झाकण लावायचं आणि बिया साईडला आणि गर साईडला काढायचा आहे सीताफळाचा आपल्या. हे बघा, बिया वेगळ्या झालेल्या आहेत आणि गर साईडला झालेला आहे. अजून एक सोपी पद्धत करायची आहे, खूपच सोपी पद्धत आहे ती पण. तर हा सगळा गर मी एका चाळणीमध्ये काढून घेते झाऱ्यामध्ये आणि खाली वाटी ठेवलेली आहे. आता चमच्याच्या साहाय्याने सगळा गर फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे मऊसूत गर खाली पडतो आणि जाडसर गर वर राहतो. बिया सुद्धा वर राहतात. हे बघा, बिया सुद्धा साईडला झालेल्या आहेत. आहे की नाही सोपी पद्धत बिया आणि गर वेगळी करण्याची? नक्की करा ही पद्धत, खूप सोपी पद्धत आहे. बिया साईडला काढलेल्या आहेत आणि गर सगळा राहिलेला गर सगळा आपण वाटीत टाकून घेतलेला आहे. आता व्यवस्थित चमच्याने एकजीव करून घ्यायचा आणि फ्रीजमध्ये ठेवायचा. तोपर्यंत आपण रबडी तयार करणार आहोत. हे बघा, तर मी गर अगोदर एका पॅनमध्ये अर्धा लिटर दूध ठेवलं होतं तापवण्यासाठी. तर दूध पण छान तापलेलं आहे आणि थोडंसं आटलं सुद्धा आहे. आता त्याच्यामध्ये केशरच्या काड्या टाकलेल्या आहेत आपण आणि काजू बदामचे तुकडे सुद्धा टाकायचे आहेत आपल्याला. हे बघा, आणि वेलची पावडर सुद्धा टाकते त्याच्यामध्ये 1 चमचा. आता आपल्याला कॅरमल तयार करायचं आहे. आता ह्याला मंद गॅसवरच अजून दूध तापत ठेवूया. अजून थोडंसं आटवायचं आहे आपल्याला. हे बघा, कॅरमल करण्यासाठी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. आता मंद गॅसवरच साखर वितळून घ्यायची आहे. आपल्याला थोडासा कलर चेंज करायचा आहे साखरेचा. हे बघा, कलर पण किती छान आलेला आहे. बघा, असा कलर हवा आहे आपल्या कॅरमलला. आता हे कॅरमल आपण ह्या दुधामध्ये टाकून घ्यायचं. दूध पण छान असं तापलेलं आहे आणि थोडंसं आटलेलं पण आहे. गॅस बारीकच ठेवायचा, नाही तर उतू जाण्याची शक्यता असते. हे बघा, कलर पण किती छान आलेला आहे. त्याला कॅरमलमुळं चव पण छान येते आपल्या रबडीला आणि कलर पण खूप छान येतं. त्यामुळं कॅरमल करून टाकायचा. हे बघा, आता हे थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवूया. आपण पूर्ण थंड करायचा आणि मग सीताफळाचा गर टाकायचा आहे आपल्याला. हे बघा, पूर्ण थंड झालेला आहे आणि कलर पण किती छान आला आपल्या रबडीला बघा, आणि शाई सुद्धा आलेली आहे. आता त्याच्यावर आपला गर टाकण्याआधी रबडीमध्ये टाकण्याआधी गर व्यवस्थित चमच्याने एकजीव करून घ्या, मग रबडीमध्ये टाका. आता व्यवस्थित एकजीव करायचे दुधामध्ये हे सगळा सीताफळाचा गर आपल्या, आणि अजून फ्रीजमध्ये अर्धा तासासाठी ठेवायचा, का की सीताफळाचा गरीचं चव त्या दुधामध्ये व्यवस्थित उतरतंय आणि चवीला अजून छान लागते ती रबडी. त्यामुळं फ्रीजमध्ये अजून ठेवायचं आहे आपल्याला थंड होण्यासाठी, आणि परत ती घट्टसुद्धा होती अजून रबडी आपली. एकजीव झालेला आहे. आता त्या सजावट करूया आपण थोडीशी. तर सजावटीसाठी मी थोडेसे काजू बदामचे तुकडे घेतलेले आहेत आणि गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. हे बघा, चव खूप छान लागते. अजून जरा
सीताफळाचा गर त्या दुधामध्ये मिक्स झाला ना, सीताफळाच्या रबडीचा चव खूप छान लागतो. म्हणून आपल्याला अर्धा तासासाठी ठेवायचा आहे अजून फ्रीजमध्ये. गुलाबाच्या पाकळ्या मी कात्रीने कापून घेतल्या होत्या, त्यासुद्धा टाकून घेते. छान दिसतात ना. तयार आहे आपली कॅरेमल सीताफळची रबडी. ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा कशी झाली ती. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशा स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय सर्वांना.